नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा युट्यूब चॅनलवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका 2024 साठी कार्यकारी सहकारी सहाय्यक लिपिक 1846 जागा आहे. त्याच्यासाठी आपण सिरीज चालू करत आहोत. स्पेशल 60 दिवसाची सिरीज आहे. या सिरीजचं नाव आहे विजेता सिरीज. याच्यामध्ये आपण अंकगणिताचे सगळे प्रश्न बघणार आहोत. अतिसंभाव्य प्रश्नाचे विश्लेषण असणार आहे. आजचा भाग नंबर 1 दुपारी 1 नाही, इथं असणार दुपारी 3 वाजता असेल. ठीक आहे. तर बघा, मुंबई महानगरपालिकेची जी एक्झाम होणार आहे तर त्याच्यासाठी गणिताचे काही प्रश्न असतील. तर आपण सगळ्या टाईपचे सगळ्या प्रकारचे प्रश्न घेणार आहोत. चला, आल्या आल्या सगळ्यांनी 2 कामं करून घ्यायची. आपली लिंक शेअर करायची, लाईक करायचं फास्ट मध्ये. चला पटापट लिंक शेअर करा, लाईक करा बरं. मग आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. केले लिंक शेअर, लाईक पण केलंय. प्रश्न बघा आता. पहिला प्रश्न बघा, एक गाडी 12 लिटर डिझेल मध्ये 122 किलोमीटर अंतर प्रवास करते, तर 40 किलोमीटर प्रवास करण्यासाठी तिला सुमारे किती डिझेल लागेल? ऑप्शन बघा, 2.93, 4.93, 3.93, 2.39. एकदम सोप्या पद्धतीने इथं लिहितो लिटर, इकडे लिहितो किलोमीटर. बघा, 12 लिटर मध्ये किती किलोमीटर जाते? 122 किलोमीटर. तर 40 किलोमीटर, किलोमीटरच्या खाली किलोमीटर लिहायचे. 40 किलोमीटर साठी किती लिटर डिझेल लागेल? काय करायचं, इकडं तिरकस गुणाकार 12 गुणिले 40 भागिले 122. भाग द्यायचा. आता 2 ने भाग द्यायचा. बेसक 12 बेक बे, बेसक 12. आता 61 आहे मूळ संख्या, भाग जाणार नाही. कळलं? मग 40 गुणिले 6 करा, किती आले? 240 भागिले करा 61. आता जर तुम्ही नीट बघितलं, 6 चोक 24. जर 60 असतं तर 4 ने भाग गेला असता, म्हणजे 4 लिटर ऍक्युरेट आलं असतं. पण 61 आहे म्हणजे 4चा भाग जाणार नाही. कितीचा भाग जाणार? 3चा. 3 पॉइंट काय येईल आता? ऑप्शन मध्ये 3.93 एकच आहे ऑप्शन, म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार? 3.93 लिटर. भाग देत बसू नका, तिथं तुम्हाला स्टेपला बिलकुल मार्क नाहीये. किती कमीत कमी वेळेत सोडवतात ह्याला मार्क आहेत. कळले सर्वांना? क्लिअर का? 12 लिटर मध्ये 122 किलोमीटर जाते, तर 40 किलोमीटर जाण्यासाठी किती लिटर लागेल? लिटर खाली लिटर, किलोमीटर खाली किलोमीटर लिहायचं, तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार करून भाग पूर्ण देत बसू नका, तिथं टाइम जाईल. कारण 61 पाडा तुम्हाला म्हणायला तयार करायला खूप वेळ लागेल. त्यापेक्षा सोप्या पद्धतीने 6 चोक 24, 4 लिटर आलं असतं, छेदस्थानी 60 असतं. तर पण 60 पेक्षा जास्त आहे, म्हणजे 4 लिटर पेक्षा नक्कीच कमीचा भाग जाणार आहे. नक्कीच कमी पेट्रोल लागणार आहे किंवा डिझेल लागणार आहे. मग 6 त्रिक 18, 180, म्हणजे 3 पॉइंट काहीतरी येणार आहे. मग 3 पॉइंट किती आहे? 93. ऑप्शन मध्ये एकच आहे फक्त. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एका कारला ताशी 72 किलोमीटर वेगाने काही अंतर कापण्यास 4 तास लागतात, तर तेच अंतर 8 तासात कापण्यासाठी कारचा ताशी वेग किती असावा लागेल? ऑप्शन बघा, 41, 26, 31 आणि 28. प्रश्न नीट वाचायचा, प्रश्न समजून घ्यायचा. प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय. बघा, एक कार ताशी 62 किलोमीटर वेगाने काही अंतर कापण्यास 4 तास लागतात. तिचा ताशी किलोमीटर वेग किती आहे? 62. तर तेच अंतर 8 तासात कापायचंय. पहिले 4 तासात कापत होतो, 8 तासात कापायचंय. वेळ दुप्पट लागतोय. तेच अंतर जर कापायचं असेल तर वेग काय करावा लागेल? निमपट. म्हणजे 62 4 दे किती? 31. काही सेकंदात उत्तर. समजा 62 किलोमीटर प्रति तास वेगाने 4 तासात जेवढं अंतर कापते,
तेवढंच अंतर जर 8 तासात कापायचं असेल तर सरासरी ताशी वेग किती? 4 एके 4, 4 दुने 8, बे एक बे, बे त्रिक 6, बे एक बे. म्हणजे 8 तासात ते अंतर कापण्यासाठी ताशी वेग किती करावा लागेल? 31 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर 3. बघा 62च्या स्पीडने 4 तासात जेवढं अंतर कापणार तेवढंच अंतर 31च्या स्पीडने कापायला 8 तास लागतील. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एक कंत्राटदाराने 500 बंगले बांधण्याचे कंत्राट घेतले. त्यापैकी 1/5 बंगले एक मजली, उर्वरित बंगल्यापैकी 200 बंगले 3 मजली बांधले व बाकीचे बंगले 2 मजली बांधले तर 2 मजली बंगल्यांची संख्या किती? त्याने किती बंगले बांधायचं कॉन्ट्रॅक्ट घेतले? 500. त्या 500 पैकी 1/5 बंगले काय आहेत? म्हणजे 5 एके 5, 100. 100 बंगले आहेत एक मजली. 100 बंगले किती आहेत? एक मजली. त्यांनी काय सांगितले? उर्वरित बंगल्यापैकी 200 बंगले 3 मजली आहेत. उर्वरित 400. 400 पैकी 200 बंगले आहेत 3 मजली. मग आता राहिले किती? 400 मधून 200 गेले, राहिले किती? 200. मग ते 200 काय असणार? 2 मजली. मग विचारलं काय? 2 मजलींची संख्या किती असणार? तर 200 बंगले असतील. 2 मजलेवाले असे 200 बंगले असतील. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. दर शेकडा 4% दराने 5,600 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? सरळ व्याज काढायचं असेल तर काय करतो आपण? मुद्दल 5,600. मुद्दल 5,600 गुणिले दर 5,600 मुद्दल गुणिले दर 4 गुणिले वर्ष भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. आता करा सर्वांचा गुणाकार. 56 गुणिले 4 दुने 8. 8 सक 48. 4 हातचे 8 45 आणि 4 44. म्हणजेच 484 रुपये हे काय असणार आहे? सरळ व्याज. सॉरी 448 रुपये. ऑप्शन नंबर 1. सरळ व्याज किती असणार? 448 रुपये. कळले? मुद्दल गुणिले दर गुणिले वर्ष बरोबर काय भेटतं तुम्हाला? सरळ व्याज भेटतं. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. राम, श्याम व मधु यांच्या वयांची सरासरी 27 असून त्यांच्या वडिलांचे वय 42 वर्ष आहे, तर त्यांच्या चौघांच्या वयांची सरासरी किती? ऑप्शन बघा. 28.50, 30.75, 37.48 आणि 32.75. चौघांच्या वयाची सरासरी विचार. सगळ्यात पहिलं तिघ जण आहेत, त्या तिघांचं सरासरी आहे 27. मग तिघांचं एकूण किती येणार? 27 त्रिक 81. वडिलांचं वय 42 प्लस केलं किती आलं? 123. आता हे 123 चौघांना मिळून आहे. मग त्यांची सरासरी काढायची असेल तर 123 ला 4 ने भाग द्यावा लागेल. 4 त्रिक 12. ह्या 3 ला भाग जात नाही शून्याचा. इथं शून्य घेतला, पॉइंट दिला. 4 7 28. 2 उरले, शून्य घेतला. 4 5 20. म्हणजे त्या सर्वांची सरासरी किती आली? 30.75 वर्ष. हे असणार त्या चौघां मिळून सरासरी वय. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एका आयताकृती सभागृहाची 15 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर मापाच्या एकूण 9,600 फरशा बसवल्या. सभागृहाची लांबी 18 मीटर असल्यास रुंदी किती मीटर असेल? ऑप्शन बघा. 16, 15, 12 आणि 10. आतापर्यंत आपण फरशांची संख्या काढत होतो. आता रुंदीची संख्या काढायची. म्हणजेच आपण काय करत होतो? लांबी गुणिले रुंदी छेदस्थानी फरशाचं क्षेत्रफळ बरोबर आपल्याला फरशा भेटायच्या एकूण
एकूण फरशा किती आहेत इथं 9,600. फक्त तुम्हाला काय करायचंय, दोन्ही एकक समान बघायचे. आता फरशीचं एकक आहे सेंटीमीटर आणि सभागृहाचं एकक आहे मीटर. मग मीटरला सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी काय करायला लागेल, 100 ने गुणावं लागेल. मग आता तुम्हाला काढायची x ची किंमत. जे गुणिले आहेत x ला ते काय जाणार छेदस्थानी आणि जे छेदस्थानी आहेत ते काय जाणार अंशस्थानी. म्हणजेच x बरोबर 9,600 गुणिले 15 गुणिले 15. छेदस्थानी डायरेक्ट लिहितो 1800. 1800 कुठून आलं, 18 मीटर म्हणजेच 1800 सेंटीमीटर. भाग द्या आता. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 6 ने भाग दिला, 6 त्रिक 18, 6 एके 6, 6 6 36, 3 एके 3, 3 पाचे 15. करा सर्वांचा गुणाकार, 16 पाचे 80, 80 गुणिले 15, 15 आठी 2000 आणि 1 शून्य म्हणजेच 1200 काय आलं इथं सेंटीमीटर. कारण आपण सर्व एकक सेंटीमीटर मध्ये घेतलेलं, उत्तर सुद्धा सेंटीमीटर मध्ये येणार. मग 1200 सेंटीमीटर आपल्याला काढायचे मीटर मध्ये, मग काय करणार भागिले 100, मग किती आलं 12 मीटर. म्हणजे त्या सभागृहाची रुंदी किती असणार 12 मीटर. कळले, क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी रेल्वे मार्गाच्या कडेला उभी असलेल्या एका व्यक्तीला 18 सेकंदात ओलांडून जाते, तर त्या गाडीची लांबी किती असावी. ऑप्शन बघा, 270 मीटर, 300 मीटर, 330 मीटर आणि 360 मीटर. आता तुम्हाला काढायची लांबी. लांबी म्हणजेच काय काढायचंय अंतर. मग अंतर बरोबर काय, वेग गुणिले वेळ गुणिले काय करतो आपण 5/18. आता वेग किती दिला इथं 72, वेळ किती लागतो 18 सेकंद गुणिले 5/18. 18 ला 18 गेले, 72 गुणिले 5, 5 दुने 10, 5 7 35 आणि 1 36. म्हणजे त्या रेल्वेची, त्या आगगाडीची लांबी किती असणार 360 मीटर. ऑप्शन नंबर 4. कळले, क्लिअर. चला, ज्यांनी अजूनपर्यंत लाईक केलं नसेल पटकन लाईक करून टाकायचंय. लाईकची संख्या एकदम वाढली पाहिजे. जितके जण असतील त्या सगळ्यांनी लाईकच करून जायचे डायरेक्ट. कारण आपण सगळ्या प्रकारचे, सगळ्या टाईपचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कळले. पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांची बेरीज 88 आहे आणि वजाबाकी 8 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या आणि लहान संख्या यांचे गुणोत्तर काय असेल. मोठी आणि लहान संख्येचे गुणोत्तर. जर तुम्हाला मोठी संख्या काढायची असेल तर काय करायचं, जी बेरीज आहे आणि जी वजाबाकी आहे यांची बेरीज करून भागिले 2. 8 आणि 8 16, किती आले 96 भागिले 2, किती आलं 48. ही आली मोठी संख्या. तुम्हाला जर लहान संख्या काढायची असेल तर जी बेरीज असेल त्या बेरजेतून ती वजाबाकी वजा करून भागिले काय करा 2. 2 0. लहान संख्या किती आली 40, मोठी संख्या आली 48. मग तुम्हाला संक्षिप्त रूप द्यायचंय, गुणोत्तर काढायचंय. 48 आणि 40 कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत, 8च्या पाड्यात आहेत. 8 सक 48, 8 पंचे 40, म्हणजे त्या संख्यांचं गुणोत्तर काय येणार 6/5. ऑप्शन नंबर 1. त्या संख्यांचं गुणोत्तर किती येणार 6/5. कळलंय सर्वांना, क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. वर्गातील 32 मुलांच्या वर्गणीची सरासरी 2.25 रुपये आहे. त्यांच्या वर्ग शिक्षकाने 7.20 रुपये वर्गणी दिल्यास वर्ग शिक्षकांसह सर्वांची सरासरी वर्गणी किती रुपये असेल. आता विद्यार्थ्यांची सरासरी किती होती 225. सरांनी पण, वर्ग शिक्षकांनी पण त्यामध्ये पैसे टाकले. आता सर्वांनी मिळून सरासरी किती असेल. तर सर्वांनी मिळून सरासरी काढायची असेल तर सर्वांनी मिळून किती रुपये जमा झाले सगळ्यात पहिले हे काढायला लागेल. मग 2.25 सरासरी असे 32 मुलांनी जमा केली. सध्या पॉइंट बघू नका, सरळ गुणाकार करा. 2 पंचे 10, 2 चौक 2 दुने 4 आणि 1 5, 2 दुने 4 0.
3 5 15, 3 दुणे 6 आणि 1 7, 3 दुणे 6, 0, 5 आणि 5 10, 1 हातचा, 7 आणि 4 11 आणि 1 12, किती आलं 7200. 2 घर सोडून पॉईंट आहे, 2 घर सोडून पॉईंट दिले. म्हणजे सर्व 32 मुलांनी किती रुपये जमा केले होते? 72 रुपये. आता ह्या 72 मध्ये त्या शिक्षकांनी सुद्धा 7.20 रुपये जमा केलेले आहेत. म्हणजे टोटल किती रुपये जमा झालेत आता? 7.20 रुपये झाले टोटल जमा. तर 7.20 रुपये किती जणांचे आहेत? तुम्हाला सरासरी विचारले. 32 मुलं होते, वर्ग शिक्षक आले. आता किती जण झाले टोटल? 33. मग 79.20 भागिले काय करणार? 33. याचे पॉइंट काढले, इथं 0 देऊन टाकले. आता पॉइंट गेले. 7920 भागिले 33. सगळ्यात पहिलं 11 ने भाग द्या. 11 त्रिक 33, 11 साती 77, 2 उरले. 11 दुणे 22, 0. 3 ने भाग दिला, 3 दुणे 6, 1 उरला. 3 चौक 12, 0. 1 0 गेला, 1 0 गेला. 24/10, 24/10 छेदस्थानी एकच 0 आहे. एक घर सोडून पॉइंट येणार. म्हणजेच किती येणार? 2.40 किंवा 2.4 रुपये. ही काय असणार? सर्व वर्गांची शिक्षकांसहित सरासरी किती असणार? 2.40. कळले? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा आता. वयवारी टॉपिक वरचा प्रश्न आहे. 5 वर्षापूर्वी अशोक आणि सीताचे सरासरी वय 25 वर्ष होते. आज अशोक, सीता आणि गणेश यांचे सरासरी वय 35 वर्ष आहे. 10 वर्षांनी गणेशचे वय किती असेल? 10 वर्षांनी गणेशचे वय किती असेल? आता बघा, ऑप्शन बघा 60, 45, 55 आणि 10. याचं उत्तर तुम्ही काढा. नाही जमलं तर शेवटी मी आहेच की इथं. प्रयत्न तर करा. फक्त प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय हे नीट समजून घ्या, म्हणजे उत्तर चुकणार नाही. आता भरपूर जण उत्तर काढणार 45, 45, 45. अरे पण 45 कधीच आहे? काय विचारलं कधीच? बघा आता नीट लक्ष द्या. 5 वर्षापूर्वी अशोक आणि सीताचे वयाची सरासरी किती होती? 25. दोघ जण आहेत, दोघांचे एकूण वय किती? 50. हे कधीच आहे? 5 वर्षापूर्वी. आज त्या दोघांच्या वयांची बेरीज काय असणार? आज दोघांचे 5-5 वय प्लस केले, किती आले? 60 वर्ष. 60 वर्षात कोण कोण आहे? अशोक आणि सीता. पुढे काय सांगितले त्यांनी? आज अशोक, सीता आणि गणेश यांचे सरासरी वय 35 आहे. अशोक, गणेश आणि सीता यांचा सरासरी 35 आहे. ह्या तिघांनी मिळून एकूण किती असणार? 3 5 15, 3 त्रिक 9 1 10. तिघांनी मिळून वयांची बेरीज किती आहे? 105. आणि दोघांची किती होती? 60. मग ह्या तिघांमधून दोघांचं वजा केलं, गणेशचं वय भेटून जाईल. गणेशचं वय किती? 45 वर्ष. पण हे 45 वर्ष कधीच आहे? आपण गुणोत्तर किंवा 35 सरासरी कधीची घेतली? आजची. मग आजचं वय असणार त्याचं 45. पण प्रश्नामध्ये विचारले 10 वर्षांनी गणेशचे वय किती? मग 10 वर्षांनी गणेशचं वय किती होणार? 45 प्लस 10, 55 वर्ष. 10 वर्षांनी गणेशचं वय किती होणार? 55 वर्ष. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघण्याआधी टिक्कर मराठी ऍप ज्यांनी आतापर्यंत डाउनलोड केला नसेल करून घ्या, कारण फ्री मधले भरपूर कोर्स पीडीएफ तुम्हाला आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये भेटून जाईल. त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनलला ज्यांनी जॉईन केलं नसेल करून घ्या. तुम्हाला भरपूर काही नोटिफिकेशन, लेक्चर कधी कोणता आहे काय सर्व काही भेटून जाईल. बॅचची माहिती भेटून जाईल. सगळं काही आपल्या टिक्कर मराठी टेलिग्राम चॅनलला भेटेल आणि ऍप मध्ये सर्व माहिती भेटून जाईल. ठीक आहे? आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका 2024 साठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन आले असेल तर सबस्क्राईब करायचे आणि ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करायचे. आणि ही लिंक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेची तयारी करणाऱ्या प्रत्येक मुलापर्यंत ही लिंक गेली पाहिजे.
आणि कसं वाटलं लेक्चर, कसे होते प्रश्न, कमेंट नक्की करायचे. चला बाय बाय, टेक केअर. भेटूया परत नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. न चुकता न विसरता सगळ्यांनी लेक्चर करायचे.